नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर CET देणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी MHT CETचे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, या वर्षीपासून प्रोसेस थोडी चेंज झालेली आहे. अपार ID मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. अपार ID तुम्ही काढला नसेल तर अपार ID काढून घ्या. तुमच्या कॉलेजमधून काढून घेऊ शकता किंवा कॉलेजनी नाही दिला काढून तर तुम्ही स्वतः सुद्धा काढू शकता. अपार ID कसा काढायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. आता हा MHT CETचा ऑनलाईन कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवरती यायचं आहे. cetcell.mahacet.org या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. उजव्या साईडला तुम्हाला यायचं आहे आणि इथे पहिलाच ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2026-27. हा जो पहिला ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे. CET एक्झामिनेशन 2026-27 यावरती क्लिक केल्यानंतर पोर्टल ओपन होईल. आपण इथे नवीन आहात त्यामुळे आपल्याला अकाउंट उघडायचं आहे. अकाउंट उघडण्यासाठी इथे न्यू युजरचा ऑप्शन आहे आणि खाली रजिस्टर बटन दिसेल. या रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला माहिती भरायची आहे. ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे कारण त्यावरती तुम्हाला लिंक येणार आहे. त्यानंतर पासवर्ड तुमचं नाव @123 अशा पद्धतीने एक पासवर्ड बनवू शकता आणि कन्फर्म पासवर्ड पुन्हा तोच पासवर्ड खाली टाकायचा आहे. त्यानंतर नाव टाकायचं आहे. नेम शुड बी ॲज पर आधार. आधार कार्डवरती जसं नाव असेल तसंच पूर्ण नाव आधार कार्डवरती स्पेलिंग सहित जसं असेल तसंच इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख जशी आधार कार्डवरती असेल त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि खाली रजिस्टर बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. मी सगळी माहिती इथे भरून घेतोय आणि त्यानंतर खाली रजिस्टर बटनावरती क्लिक करतोय. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे पहा अशा पद्धतीने ईमेल व्हेरिफिकेशन मागितलं जाईल. म्हणजे जो काही तुमचा ईमेल ID आहे तो ईमेल ID जीमेल आहे तो ओपन करायचा आहे आणि त्यावरती एक तुम्हाला व्हेरिफिकेशन लिंक येईल. ती अगोदर व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मी व्हेरिफिकेशन अगोदरच करून घेतलेलं आहे ईमेलवरती आलेलं. आता आपण पुन्हा जाऊयात CET एक्झामिनेशन पोर्टलवरती. आता आपलं इथे अकाउंट उघडलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. ईमेल व्हेरिफिकेशन कंप्लीट करणं गरजेचं आहे तरच तुमचं इथे लॉग इन होईल. रजिस्टर ईमेल ID जो ईमेल ID टाकला होता तो जो पासवर्ड बनवला होता तो टाकून तुम्हाला साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण इथे ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करूया. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल ज्यामध्ये इथे नोट दिलेली आहे वाचून घ्यायचं आहे. प्रोसीड टू DigiLocker डायरेक्टली आपल्याला क्लिक करायचं आहे. आता एंटर युअर आधार नंबर टाकायचा आहे तुमचं इथे. आता हे DigiLockerमधून आपला आधार कार्ड आणि आपला अपार ID इथे घेणार आहे. तर इथे आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता जो काही नंबर लिंक आहे त्या नंबरला OTP जाईल आणि कुठल्या नंबरला जाईल तिथे वरती त्याचे शेवटचे 4 डिजिट दाखवले जातील. OTP जो येईल तो इथे टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक सिक्युरिटी पिन मागितलं जाईल. तर एखादा लक्षात राहील असा एक सिक्युरिटी पिन तुम्ही टाकू शकता जो DigiLocker जे अकाउंट आहे त्याच्यासाठी लागणार आहे. आणि जर अगोदर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला पिन टाकायला विचारेल किंवा तुम्ही पिन माहीत नसेल तर फॉरगॉट सुद्धा करू शकता आणि नवीन पिन सेट करू शकता. 6 डिजिट एक कोणताही पिन टाका आणि डन करा. इथे पहिल्यांदाच टाकायला आलेलं आहे. जर फॉरगॉट ऑप्शन आला तर फॉरगॉट करा. त्यानंतर पहा अपार ID आणि आधार कार्ड हे तुम्हाला इथे दाखवेल. इथे पहा या दोन्ही बॉक्सला टिक करायचे. आधार कार्ड आणि अपार ID आधार कार्ड तुमचं सुद्धा अशाच पद्धतीने आलं पाहिजे. अपार ID जर काढला नसेल तर अपार ID अगोदर काढून घ्या नाहीतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसणार नाही. तर लक्षात ठेवा अपार ID काढून घ्यायचा आहे त्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे. आता इथे अलाव करायचे दोन्ही बॉक्सवरती टिक करून अलाव करायचे परमिशन द्यायचे. आता ते अपार ID आणि आपलं आधार कार्ड हे दोन्ही फेच करणार आहे आणि ते तुमच्या CETच्या याच्यावरती फॉर्मवरती ॲटोमॅटिकली येणार आहे. आता डॉक्युमेंट फेच झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता. ॲटोमॅटिकली जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत ते 2 अपार ID आधार कार्ड ते इथे आलेले तुम्हाला दिसतील. इथे पहा सगळी माहिती ॲटोमॅटिकली आलेली आहे. आता क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपार ID हाचा एक बॉक्स आहे तो दिसेल. लक्षात ठेवा अपार ID काढला असेल तरच हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक केलं की एक PDF येईल. त्या PDFमध्ये अपार ID असेल तो कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता किंवा कॉलेजमधून सुद्धा तुम्ही तो अपार ID तुमचा घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा या बॉक्समध्ये या PDF सुद्धा अपार ID आहे तो इथे खाली तुम्हाला टाकायचा आहे. आणि जर इथे व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल तर कॉलेजमधून सुद्धा तुम्ही घेऊ शकता अपार ID आणि हा अपार ID व्यवस्थित इथे टाकायचा आहे. तुमचाच अपार ID व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. अपार ID टाकल्यानंतर पुढेच तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर मोबाईल नंबर टाकून घ्या. अपार ID टाकला, मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर खाली
मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. तुमच्या 10वी किंवा 12वीच्या जे काही मार्कशीट असेल त्यावरती तुमचं जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. अगोदर आडनावाने सुरू होत असेल तर अगोदर आडनावाने सुरू करून व्यवस्थित पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या फादर नेम, वडिलांचं नाव जसं असेल तसं इंग्लिशमध्ये टाकून घ्या. त्यानंतर मदर नेम, आईचं नाव तुमच्या मार्कशीटवरती जे आहे ते इथेच टाका. त्यानंतर जेंडर, तुम्ही मेल आहात का फिमेल आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलिजन, तुमचा धर्म कुठला आहे. धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आले. यापैकी एक सिलेक्ट करा. त्यानंतर रिजन म्हणजे तुम्ही कुठल्या रुरल का अर्बन, शहरी का ग्रामीण एरियामधून तुम्ही येता ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मदर टंग, तुमची मातृभाषा कुठली आहे. तर जी काही तुमची मदर टंग आहे, मदर टंग लँग्वेज मातृभाषा ते सिलेक्ट करायचे. नंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन सिलेक्ट करायची आहे. फॅमिलीचा ॲन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न कितीमध्ये येतं तुमचं ते इथे उत्पन्नाच्या दाखल्यावर जसं असेल तसं सिलेक्ट करायचा. जो स्लॅब आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर मॅरिड आहात का अनमॅरिड आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, ज्या ठिकाणी कायमस्वरूपी तुम्ही राहताय तो परमनंट ॲड्रेस तुम्हाला विचारला जाईल. ॲड्रेस लाईन 1मध्ये टाकू शकता, ॲड्रेस लाईन 2मध्ये टाकू शकता, ॲड्रेस लाईन 3 अशा 3 बॉक्स दिलेले आहेत. ज्यापैकी पूर्णपणे ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचा आहे, व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळा ॲड्रेस तुम्हाला टाकल्यानंतर स्टेट आपल्याला विचारलं आहे तर महाराष्ट्र स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, कोणत्या जिल्ह्यामध्ये राहताय, कोणत्या तालुक्यामध्ये राहताय, त्यानंतर कोणत्या गाव आहे तुमचं किंवा शहर आहे ते व्यवस्थितरित्या जे काही परमनंट ॲड्रेस आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जो काही पिनकोड असेल तुमच्या परमनंट ॲड्रेसचा तो पिनकोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर पॅरेंट्सचा वगैरे तुम्ही इथे टाका. त्यानंतर सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस, वरचा ॲड्रेस बरोबर असेल तर सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस करू शकता किंवा वेगळा रेसिडेन्शियल ॲड्रेससुद्धा टाकू शकता. त्यानंतर खाली या अदर डिटेल्सवरती या. त्यानंतर डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर आपल्याला येस करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये राहतोय आपल्याकडे डोमासाईल आहे तर येस करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर येस करा, मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर नो करा. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी अपंग असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर SSC इक्विव्हॅलंट पासिंग इयर, 10वी तुमची कधी पास झाले त्याचं वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज इथे टाकायचे आहेत. त्यानंतर 10वीला कुठलं बोर्ड होतं तुम्हाला ते बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर SSC जे काही 10वीला तुमचं बोर्ड होतं त्याचं स्टेट, जे राज्य कुठलं होतं शाळेचं, तुमच्या जे शाळा आहे त्या शाळेचं राज्य कुठलं आहे ते राज्य सिलेक्ट करा. त्यानंतर 12वीला आता तुम्ही 12वी शिकत असाल तर येस करायचं आहे. ॲपेरिंग असाल तर येस करा, अन्यथा तुमची 12वी झाली असेल तर नो करायचं आहे आणि 12वीची सगळी माहिती पर्सेंटेज वगैरे द्यायची आहे. आणि आत्ता जर शिकत असाल तर इथे येस करायचं आहे. 12वी शिकत आहात तर येस करा आणि सेव्ह करा. सेव्ह केलं की डाटा अपडेट सक्सेसफुली सगळे अपडेट झालेली आहे तुमची माहिती. आता आपल्याला CET रजिस्ट्रेशन जो पहिला ऑप्शन आहे, हा पहिला बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही पहिल्या बॉक्सवरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता तुम्ही आता अशा पद्धतीने भरपूर CETचे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आपली पहिली आहे MST CET 2026, 12वी नंतरची जी CET आहे. तर MST CET 2026 हा जो पहिला बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचा. पहिल्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जी काही माहिती भरलेली असेल ती काय काय माहिती आहे ती ॲटोमॅटिकली येईल आणि काय काय माहिती ते तुम्हाला भरावी लागेल. आता काय काय माहिती आपल्याला भरायची आहे ते आपण पाहूया. तर पहिला जो बॉक्स आहे ते MST CET 2026 वरती क्लिक करा. जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्यावरती OTP पाठवण्यात येईल आणि तो OTP तुम्हाला टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचा. तर आपल्याला इथे OTP आला, आपण OTP टाकूयात. OTP टाकल्यानंतर खाली व्हेरीफायचं बटन तुम्हाला येईल, पहा. आणि आता व्हेरीफाय करूयात. व्हेरीफाय झालेलं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर आता अशा पद्धतीने जो फॉर्म आहे, ॲप्लिकेशन आहे ते ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीज वगैरे कशी राहील, फीजचं स्ट्रक्चर यावर्षी बदललेलं आहे. फर्स्ट अटेम्प्टसाठी कमी फी आहे, 2 अटेम्प्टमध्ये एक्झाम देणार असाल तर जास्त फीज आहे. ते पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगेल ते फॉर्म भरताना. तर अशा पद्धतीने PCM और PCB ग्रुपसाठी 1300 रुपये जे आणि 2600 रुपये अशा पद्धतीची वेगवेगळी फी आहे ती तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर आहे टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करून प्रोसीड टू कंप्लीट फॉर्मवरती क्लिक करायचं. तर इथे आल्यानंतर पुढे पहा, इथे पहा आता सगळी माहिती ॲटोमॅटिकली इथे फिल झालेली दिसेल. ॲटोमॅटिकली माहिती आली. इथे फक्त आपल्याला डोळ्यावर इथे एक नजर टाकायची आहे. सगळी माहिती एकदा डोळ्यांनी नजर टाका, सगळी माहिती बरोबर आहे का पहा. काही वाटलं तर याच्यामध्ये चेंज करा. सगळी माहिती बरोबर असेल तर सेव्ह आणि प्रोसीड करा. त्यानंतर ॲड्रेसची माहिती येईल, ज्यामध्ये सगळं ॲड्रेस वगैरे बरोबर आहे का, करस्पॉन्ड ॲड्रेस बरोबर आहे का, सगळं बरोबर असेल सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर आपल्याला डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स विचारले जातील, जे तुम्ही मागच्या
मागेच तुम्ही भरलेली आहे ही बरोबर आहे का एकदा चेक करा. त्यानंतर ऑर्फन इन्फॉर्मेशन, ऑर्फन अनाथ आहात का, अनाथ जर तुम्ही असाल तर येस करा, अनाथ नसाल तर नो करा. त्यानंतर कॅटेगरी, आता आपण आर यू डोमिसाइल इन स्टेट आपण येस केलेलं आहे. आता आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला कॅटेगरी ओपन SC ST DT VJNT NTB NTC SBC सगळ्या कॅटेगरी दिसतील. जी कॅटेगरी असेल ती तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. तुमची जी काही जात असेल ती जात इथे तुम्ही निवडू शकता, जी कास्ट आहे ती. आता तुम्ही जर कास्ट निवडली, जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असं विचारलं जाईल. तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर अवेलेबलवरती क्लिक करा. कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर नॉट अवेलेबलवरती क्लिक करू शकता. आणि कास्ट सर्टिफिकेट काढायला टाकलं असेल तर अप्लायड पर रिसिप्ट म्हणजे नॉट रिसिव्ह, अप्लाय बट नॉट रिसिव्हवरती क्लिक करू शकता. तसेच कास्ट व्हॅलिडिटी आहे का, अवेलेबल आहे का, काढायला टाकली आहे का, अशा 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. अप्लाय बट नॉट रिसिव्ह, अप्लाय केलेलं आहे, पावती असेल तर त्याच्या पावतीचा नंबरसुद्धा तुम्ही टाकू शकता, तारीखसुद्धा कधी काढायला टाकले ते सुद्धा टाकू शकता. जर तुमच्याकडे आत्ता अवेलेबल आहेत तर अवेलेबल करा, जर नसेल तर नॉट अप्लायड वरती तुम्ही क्लिक करा. तर अवेलेबल असेल आत्ता तर अवेलेबल करा. कास्ट सर्टिफिकेटचा जो काही जात क्रमांक नंबर आहे तो टाका. आउटवर्ड नंबर म्हणतो, आउटवर्ड नंबर टाका किंवा सिरियल नंबर टाका. त्यानंतर डू यू कास्ट व्हॅलिडिटी, आता कास्ट व्हॅलिडिटी आहेत का, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबलवरती क्लिक करा, नसेल तर नॉट अप्लाइड. आणि अप्लाय केलं असेल बट रिसिव्ह नसेल झालं तर तिसरा ऑप्शन, अप्लाय केलेलं आहे पण भेटलेलं नाही तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेटचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे असेल, त्यानंतर जे इश्यू ऑथॉरिटी वगैरे असेल त्या पावतीवरती सगळी माहिती असते, ती माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. अशा पद्धतीने जे काही मॅजिस्ट्रेट असेल, जे अधिकारी असेल, कुठल्या जिल्ह्याचं आहे, कास्ट व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट उमेदवार प्रमाणपत्राच्या नुसार ते तुम्ही इथे नाव वगैरे टाकू शकता. आणि जर असेल तर डायरेक्टली अवेलेबलवरती क्लिक करून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर जो असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हातात घ्या, त्याच्यावरती सर्टिफिकेटचा नंबर आहे तो टाका आणि व्हॅलिडिटी किती आहे त्या व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेटची ती इथे तुम्ही सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल आहे का, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर असेल तर अवेलेबलवरती क्लिक करा. सेम आपण जसं मगाशी पाहिलं त्यानुसार अवेलेबल असेल तर अवेलेबल, अप्लाय केलं आहे पण रिसिव्ह नाही झालं रिसिव्ह, त्यानुसार करू शकता. अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा. त्यानंतर मायनॉरिटी इथे काही करायची गरज नाही, नो आपण केलेलं आहे. त्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती आपण इथे क्लिक करणार आहे. सगळी माहिती आपली इथं आता भरून घेतलेली आहे. मायनॉरिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, जनरलवाल्यांना इथे बाकी काहीही माहिती भरायची गरज लागणार नाही, जे ओपन कॅटेगरीचे असतील त्यांना. आता जे कास्टमध्ये येतील त्यांना ही सगळी माहिती भरावी लागेल. आता ही सगळी माहिती भरून मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातील. इथे आता 10वी आणि 12वीची माहिती येईल, ज्यामध्ये SSC 10वी कधी उत्तीर्ण झाला, त्यानंतर किती टक्के पडले, बोर्ड कुठलं हे एकदा चेक करून घ्यायचं, हे अगोदर आपण भरलेलं आहे. आणि HSC म्हणजे 12वीचं, 12वी आत्ता तुम्ही जर शिकत असाल, आत्ता 12वीमध्ये असाल तर येस केलेलं आहे. आणि तुम्हाला फक्त इथे स्ट्रीम विचारली आहे, तुम्ही कुठल्या साईडने आहात, सायन्स, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, वोकेशनल असेल, अदर असेल, हे फक्त स्ट्रीम तुम्ही इथे सिलेक्ट करायचे आहे. येस केलं असेल तर तुम्हाला हे ऑप्शन येतील. जर नो केलं असेल तर तुमचे पर्सेंटेज वगैरे टाकलेले ज्यांची 12वी झालेली आहे त्यांना इथे माहिती येईल. ही सगळी स्ट्रीम वगैरे सिलेक्ट करून आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द एलिजिबल सर्टनशियल जे ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. जर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक कराल तर जे आपले 10वी आणि 12वीची जी माहिती आहे ती इथे सेव्ह होणार आहे. आता आपण पुढे जाणार आहोत, ज्यामध्ये एक्झामिनेशन डिटेल्सची माहिती आहे ती आपल्याला फिलअप करायची आहे. एक्झामिनेशन डिटेल्समध्ये आपल्याला एक्झाम सेंटर सिलेक्शनला विचारलं जाईल. आता इथे व्यवस्थित नीट लक्ष द्या. इथे विचारलं जाईल सिलेक्ट द ग्रुप यू वॉन्ट टू अपिअर फॉर. जो तुमचा ग्रुप आहे, कुठल्या ग्रुपसाठी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, PCMसाठी द्यायची आहे का PCBसाठी द्यायची आहे का PCM दोन्ही ग्रुपसाठी द्यायचे. जर दोन्ही ग्रुपसाठी द्यायची असेल तर PCM अँड PCB सिलेक्ट करा. आता इथे पहिल्यांदा एकच अटेम्प्ट होता, पण आता 2 अटेम्प्ट तुम्हाला आलेले आहेत. पहिला फर्स्ट अटेम्प्ट आणि दुसरा बोथ अटेम्प्ट, म्हणजे 2 अटेम्प्ट आहेत. फर्स्ट अटेम्प्टला फी कमी आहे, बोथ अटेम्प्टला फी दुप्पट होती, ही गोष्ट लक्षात ठेवा. बोथ अटेम्प्ट म्हणजे तुम्ही 2 वेळा एक्झाम इथे देऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि फर्स्ट अटेम्प्ट म्हटलं की तुम्हाला एकदाच एक्झाम इथे द्यावी लागेल, अशा पद्धतीचा ऑप्शन आहे. त्यानुसार तुम्ही इथे ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर क्वेश्चन पेपरची लँग्वेज विचारली जाईल, ती लँग्वेज इथे सिलेक्ट करा. त्यानंतर आपलं स्टेट महाराष्ट्र आणि एक्झामिनेशन सेंटर, तुम्हाला कुठले कुठले सेंटर हवे आहेत. आता त्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत.
ते प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता, ज्यामध्ये पहिलं प्रेफरन्स देऊ शकता, दुसरा प्रेफरन्स, तिसरा आणि चौथा अशा प्रकारचे प्रेफरन्स देऊ शकता. तिथे एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला येतील. पहिल्या 2मध्येच जास्त करून एक्झाम सेंटर येतील. तर व्यवस्थितरित्या जे काही एक्झामिनेशन सेंटरचे प्रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला प्रेफरन्सेस इथे सिलेक्ट करायच्यात. तर अशा पद्धतीने इथली माहिती भरायची आहे. तर व्यवस्थितरित्या माहिती भरा. त्यानंतर खाली कॉम्प्लिमेंटरी टेस्ट काउंट आहे ते ॲटोमॅटिकली इथे येईल. इथे काहीही करू नका, आहे तसं ठेवा. आय हॅव रीड अंडरस्टूड डिस्क्लेमर वरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करा. बाकी आपल्याला टेस्ट काउंट आहे त्याचं काही करायची गरज नाही. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता, ज्यामध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि फोटो आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड अपलोड करायचे आहेत. हे 3च फक्त आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, फोटो, सिग्नेचर आणि आधार कार्ड खाली. तर इथे फोटो अपलोड करायचा आहे किंवा लाईव्ह फोटोसुद्धा तुम्ही काढू शकता डायरेक्टली. तर 20 KB ते 5 KB याच्यामध्ये अपलोड करायचा आहे कलर फोटोग्राफ, जे JPG, PNG या फॉर्मॅटमध्ये असावा, तो इथे तुम्ही अपलोड करा. 20 KB ते 5 KB. आणि सिग्नेचर आहे ते 10 KB ते 2 MB या साईजमध्ये JPG किंवा JPEG PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. इथे सिग्नेचर अपलोड करायचे. आणि पुढे ID प्रूफमधून तुम्ही सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये इथे ऑप्शन भरपूर आहे. पॅन कार्ड आहे, वोटर ID आहे, बँक पासबुक आहे, आधार कार्डची कॉपी आहे. तर आधार कार्ड आपण सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड न्यू डॉक्युमेंटवरती ऑप्शनवरती क्लिक करून जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड होईल. अशा पद्धतीने 3च फक्त डॉक्युमेंट अपलोड करून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर पहिल्यापासून आता पर्सनल माहिती असेल, ॲड्रेस असेल, डॉमिसाईल आणि कॅटेगरीची माहिती असेल, ही सगळी माहिती एकदा चेक करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर प्रत्येक माहिती तुमची चेक केली जाईल. तुम्हाला ही माहिती सगळी चेक करायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायची आहे. सगळी माहिती एकदम व्यवस्थितरित्या चेक करा आणि सेव्ह करा. सगळी माहिती सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे पहा, सगळी माहिती एकदा पुन्हा चेक करून घ्यायची आहे. काही चुकलंय का बघायचं आहे, कारण परत तुम्हाला प्रॉब्लेम नको. हे बोथ अटेम्प्ट केलं की फीस तुमची जास्त वाढणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि फर्स्ट अटेम्प्ट केलं की फीज कमी होणार आहे. 2 अटेम्प्ट द्यायचे असतील तर बोथ अटेम्प्ट तुम्ही सिलेक्ट करा, कारण बोथ अटेम्प्टला काय होणार आहे, दोन्हीपैकी कुठले चांगले मार्क्स असतील ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता इथे पहा प्रिव्ह्यू येईल. जी काही माहिती भरली आहे ती सगळी बरोबर असेल तर कन्फर्म करा आणि ही सगळी माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्या आणि प्रोसीड करा, सबमिट करा. जसं तुम्ही प्रोसीड कराल तर आता पेमेंट करण्यासाठी विचारलं जाईल. पेमेंट करायचं असेल तर येस करा. पेमेंट जेव्हा येस कराल तर आता पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल. इथे तुम्हाला सगळी माहिती दिसेल. आता मी दोन्ही ग्रुप सिलेक्ट केलेले आहेत आणि दोन्ही अटेम्प्ट म्हणजे 2 अटेम्प्ट देणार आहे, त्यामुळे फीज पहा 4000. जर मी एकच अटेम्प्ट सिलेक्ट केला असता तर 2000 झाली असती. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जो ग्रुप निवडलेला आहे त्यानुसार फीज वाढेल. तुमची कॅटेगरी असेल त्यानुसार फीज वाढेल. तुम्ही बोथ अटेम्प्ट सिलेक्ट केले असेल, फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्ट केलं असेल, यानुसार सुद्धा तुमची फीज कमी जास्त होईल. कुणाला 2000, कुणाला 4000, कुणाला 4500 अशा पद्धतीची फीज कमी जास्त होऊ शकते. तुमच्या कॅटेगरीनुसार ते अटेम्प्टनुसार राहणार आहे. तर अशा पद्धतीने हे पेमेंट तुम्हाला शेवटी जे येईल ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे आणि याची जी प्रिंट आहे ती काढून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने सगळा फॉर्म भरायचा होता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.